रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर, या तयार केलेल्या दुधामध्ये जे तुम्ही पिल्लांसाठी दूध सांगितलेलं त्या दुधामध्ये आता कुठले कुठले पदार्थ टाकायचे आणि ते पदार्थ टाकून पिल्लांना दूध पाजायचं, हे माझ्या जवळजवळ सर्व शेळी पालकांचा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा काही गोष्टी. हे दूध पाजायला सुरुवात करायचे पिल्लू जन्माला आल्यानंतर 5 दिवसानंतर. लगेच जन्माला आलेल्या हे दूध पाजायचं नाही. पहिले 4-5 दिवस जे आहेत ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पिल्लांना वाजवीपेक्षा जास्त दूध, आणि त्यातल्या त्यात या थंडीच्या कालावधीमध्ये जर वाजवीपेक्षा जास्त दूध झालं, लक्षात ठेवा, तर त्या पद्धतीनं व्यायाम मिळत नाही, पिल्लांना व्यायाम मिळत नाही. आणि पिल्लांना व्यायाम न मिळाल्यामुळं ते आईचं सुरुवातीचं चीक स्वरूपात असलेलं जे दूध आहे ते त्यांना पचन होत नाही. त्याच्यामुळं थोड्याच पद्धतीनं दूध पाजायचं, ही पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो. आता हे तयार केलेलं दूध तयार करतानाच काय करायचं ते पहा. आता ह्या सर्व गोष्टी कळण्यासाठी सर्व चॅनलवरचे व्हिडिओ पाहणं तुम्ही आवश्यक असतं. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये, माझं स्पष्ट मत आहे. आणि सर्व ज्ञान घेतल्याशिवाय कोणत्याही धंद्यामध्ये पडू नये. आपण काय करतोय? हुलहुलपणा करतोय म्हणजे थोडक्यात सांगू का तुम्हाला, लगेच थोडंसं कोणाला तरी व्हिडिओ बघायचा, त्यानं सांगितलेल्या माहितीला प्रभावित व्हायचं, लगेच निर्णय घ्यायचा. तर असलं काय करू नका बाळांनो. अगोदर संपूर्ण माहिती घेत जावा, आणि लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही. इथं शेळीपालन त्यांनीच करावं ज्याच्याकडं सहन करण्याची क्षमता आहे. सहन करण्याची क्षमता आहे म्हणजे तुम्ही जर 10 पिल्लं बाजारातून आणली, दुःख कशामुळे आहे ते पहा. ही 10च्या 10 पिल्लं जगावीत ही इच्छा ठेवल्यामुळं. अरे, ती जगण्यासाठी तू तुझं कर्तव्य कर्म व्यवस्थित करतोयस का? तू जर तुझं कर्तव्य कर्म जर व्यवस्थित करत नसतील तर ती पिल्लं जगतील का, सांगा बरोबर. तर हे कर्तव्य कर्म अगोदर व्यवस्थितरित्या करायला शिका, म्हणजे पूर्णपणे यातलं ज्ञान तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तेवढ्या 2 लिटर दुधामध्ये जे आपण कमीत कमी तेवढ्यापासून, म्हणजे 200 ग्रॅम मका, 100 ग्रॅम सोयाबीन आणि 100 ते 150 ग्रॅम गहू सांगितले. ते दूध कसं काढायचं आहे ते दिलेलं आहे बघा तुम्ही. ते दूध काढतानाच लक्षात ठेवायचं कोणत्याही एकामध्ये, ते सोयाबीन असेल किंवा मका असेल. अगदी लहान पिल्लासनी जर पाजायचं असेल, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. लहान पिल्लासनी जर पाजायचं असेल तर फक्त 3 ग्रॅम, 3च ग्रॅम जायफळ किसायचं असं, आणि 3 ग्रॅम जायफळ फक्त त्यामध्ये टाकायचं. कशासाठी टाकायचं? तर जायफळ ह्याच्यामुळं लक्षात ठेवा, पिल्ल्याला म्हणजे झोप, विश्रांती होणं, त्या पिल्लांची विश्रांती होणं ही महत्त्वाचं आहे. यामुळं त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था ही व्यवस्थित राहते. हे दूध तयार करताना टाकायला सांगितलं मी. आता काही तसंच दूध चालू केलंय, लक्षात ठेवा. पिल्लं लागली डारंगाळायला आणि वाजवीपेक्षा जास्त पाजू नका म्हणून सांगितलं. वस्तुस्थिती आहे ती सांगतो, सर्व गोष्टी अगोदर समजून घ्यायचं. मग आता तयार करताना तर हे टाकायला मी सांगितलं. दूध तयार केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये 5 दिवसाच्या पुढे, पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे 25 दिवस मी सांगितले की पिल्लांना टोटली दिवसाचं 400 मिली दूध हे मिळालं पाहिजे. भरपूर झालं 400 मिली दूध. मग तुम्ही ते 4-4 तासाच्या अंतराने सकाळी 8ला पाजलं की पुन्हा 12ला पाजा, 12ला पाजलं की पुन्हा 4 वाजता पाजा, 4ला पाजलं की सायंकाळी 8 वाजता पाजा. असं 3 वेळा, कमीत कमी 3 वेळा तर विभागून ते दूध 400 ml बरं का, लक्षात ठेवा. पूर्ण दिवसाकाठी 400 ml त्याला दूध मिळालं पाहिजे. जे पिल्लं घेऊन पालन करणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो. या दुधामध्ये
मिक्सअप करण्याच्या ऐवजी हे दूध पाजल्यानंतर हे बा 10 पिल्लांसाठी मी सांगायला लागलो. ब्रोटॉन 5 ml ब्रोटॉन घ्यायचं, 2 ml डेक्झोरेंज हे मिळतं, लिव्हर टॉनिक आहे एक ब्रोटॉन. डेक्झोरेन हे आयर्न कंटेनिंग कंपाऊंड आहे. आणि वायमरॉल 3 ml. किती ml झालं? एकूण 10 ml झालं. 5 + 2 + 3. आणि ते सगळं एकत्रित करायचं आणि दिवसातून फक्त एकदा 1 ml त्या पिल्लांना हे पाजायचं. त्याच्यामुळं शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, हे लिव्हर व्यवस्थितरित्या राहतं. वायमरॉलमुळं जे तुमची पिल्लं बेलकंड चालतात ते बंद होईल. आणि याच्यामध्ये डेक्झोरेन जे सांगितलेलं आहे ते त्यांना त्यातून लोह हे त्यांना मिळाल्यामुळं त्यांच्या हाडाची वाढ, माती खाणे वगैरे, ही जी पिल्लं माती खातात, आलं का लक्षात, ते माती खाणं यांचं पूर्णपणे बंद होईल. हे 5व्या दिवसापासून 5व्या दिवसाच्या पुढं हे तयार केलेलं दूध 5व्या दिवसाच्या पुढं त्याच्या आत पाजायचं नाही. आता काय मात्र पुन्हा एकदा हात जोडून सर्वांना विनंती करून सांगतोय, दूध काढत असतानाच कोमट पाण्यामध्ये काढायचं नाही. तर दूध काढून झाल्यानंतर लक्षात ठेवा, पाणी गरम करायचं आणि त्या काढलेल्या दुधामध्ये समजा तुम्ही त्यापासून काढलेलं दूध, त्या तिन्हीपासून काढलेलं दूध हे तुमचं जर समजा एक 1200 ml किंवा 1 लिटरच्या आसपास जर दूध तयार होत असेल तर 1 लिटर पाणी गरम करायचं, पूर्ण गरम करायचं. आणि हे 1 लिटर पाणी गरम केल्यानंतर ते पाणी त्या 1 लिटर काढलेल्या दुधामध्ये ओतायचं आहे, की जेणेकरून दोन्हीचं टेम्परेचर समान होईल. आणि 10 पिल्लांसाठी लक्षात ठेवा, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 10 पिल्लांसाठी 20 ग्रॅम साखर पहिले 10 दिवस 20 ग्रॅम साखर टाकायची, नंतरचे 10 दिवस 30 ग्रॅम साखर टाकायची या 2 लिटर दुधामध्ये, बरं का, लक्षात ठेवा. आणि शेवटचे 5 दिवस म्हणजे महिना पूर्ण होईपर्यंत 40 ग्रॅम साखर टाकायची. साखर म्हणतोय आपण जे चहासाठी वापरतो ती साखर. आणि चांगली ती साखर त्यामध्ये विरघळू द्यायची. साखर विरघळल्यानंतर म्हणजे पूर्ण जर गरम असेल पाणी तर ते थंड म्हणजे नॉर्मल हात बोट घालून बघायचं, कोमट स्वरूपामध्ये झालं की बॉटलमध्ये भरायचं आणि प्रत्येक पिल्लाला ती पाजायचं. लक्षात ठेवा, एका वेळेला तुम्ही 200 ml दूध त्या पिल्लांना पाजलं तरी सुद्धा चालतंय. मात्र तिथून पुढे त्या पिल्लांना आतमध्ये फिरती जागा असली पाहिजे, कोंडून लगेच टाकायची नाही. तर पिल्लांची कशी काळजी घ्यायची आणि त्यातल्या त्या थंडीमध्ये कशी काळजी घ्यायची ते पुढं मी सांगतोय, ऐका. हा व्हिडिओ इथंच संपवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.